हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर मी आज बनवणार आहे अख्ख्या मसूरची भाजी. तर अख्ख्या मसूर मी रात्री भिजायला घातलेला होता. तर अख्ख्या मसूरची भाजी आज गावरान पद्धतीने बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी. आणि इथून पुढे आपले डेली व्हिडिओ येत असतील त्याला तुम्ही बघा. तर इथे मी चांगली अशी मसूर रात्री भिजायला टाकलेली, 1-2 पाण्याने धुवून मग त्याला 7-8 तास चांगले भिजल्यानंतर हे बघा मसूर किती छान अशी आपली भिजून आलेली आहे. तर त्यासाठी टोमॅटो, कढीपत्ता मी घेतलेला आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतल्यानंतर इथे मी लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे. तर ते मी मिक्सरवर न वाटता आम्ही हा उकळाचा जास्तीत जास्त वापर करतो, कारण मिक्सरमध्ये बारीक कटकट होऊन जातं, एकदम बारीक तुकडे होतात आणि उकळामध्ये किंवा पाट्यावर ते टेचलं जातं. त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते. आणि शक्यतो थोडंसं असलं की आम्ही उकळावरच टेचून त्याचं कालवण भाजीला वगैरे वापरलं जातं. तर ही तर नेहमीचंच झालेलं आहे आमचं, आता सवय झाली, त्याच्यामुळे मिक्सरची जास्त आठवण पण येत नाही. तर इथे मी एक साईडला ठेवलं चहा बनवायला आणि एक साईडला चाललं आहे माझं कालवण करायचं. तर अख्ख्या मसूरचं कालवण मी अशा पद्धतीत बनवते. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान झालं होतं. भाताबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर छान लागतं. तर याला मी टेचून घेतलं. आधी खोबरं टेचून घेतलं, का तर खोबरं कठीण असतं, त्याच्यामुळे खोबरं टेचून बारीक केलं. त्याच्यानंतर मी अद्रक टाकून मग ते दोन्ही पण बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि लसूण टाकून बारीक घेतलं. तर इथं आपला चहा झाला होता आणि चहा नेऊन द्यायचा होता आईंना आणि मामांना. तर तो चहा मी नेऊन दिला होता आणि कॅमेरा तसाच माझा चालू राहिला होता. तर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कॅमेरा चालूच होता, म्हणून मग का मी परत कोथिंबीर वगैरे टाकून ते एकदम बारीक करून घेतलं. आणि बारीक करून घेतल्याच्यानंतर दगडावर टेचल्याचं म्हणजे पूर्वीपासून माणसं हीच वापरत होती, पाटा वरवंटा. आता नवीन मिक्सर निघाले, त्याच्यामुळे माणसं मिक्सरवर करायला लागले, पण शक्यतो ह्याच्यावर केलेलंच चांगलं असतं. आणि ते एका साईडला बघा मी पाणी गरम करायला ठेवले आणि थोडंसं ते मसूरचं कालवण बनवताना त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून टाकायचे होते कूट करून. तर मी थोडेसे भाजून घेतले आणि इथं फोडणीला बघा मी कढई ठेवली. आणि ही नवीन कढई मी फ्लिपकार्टवरून मागवली होती. 700 रुपयाची कढई आहे ही आणि खूप छान ह्याच्यात म्हणजे हंडी टाईप कढई आहे. पण खूप छान जेवण होतं. भात मी केलं होतं एकदा फोडणीचा, तो पण छान झाला होता. तरी इथं मी पहिल्यांदा तेल टाकून, जिरं टाकून, कढीपत्ता टाकून, मग वाटलेला मसाला टाकून, टमॅटो वगैरे टाकून, टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मी त्याला भाजलं होतं. आणि तसंच असं बारीक उलटण्याने त्याला बारीक करून त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकून घेतलं. चांगलं परतून घेतल्याच्यानंतर इथे मी मसूर त्याच्यामध्ये टाकले आणि मसूर पण चांगले मी परतून घेणार आहे. आणि मसूर परतून झाल्याच्यानंतरच थोडीशी असं तेल सुटायला लागलं की मग मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. तर मी थोडेसे शेंगदाणे भाजले होते, तुम्ही बघितले होते, तेवढं शेंगदाण्याचा कूट टाकून त्याच्यामध्ये मी उकळलेलं गरम पाणी ओतणार आहे. गरम पाणी ओतण्याचं म्हणजे की आपण सगळ्या वस्तू ज्या भाजी फोडणीला देतो ती सगळं ऑलरेडी गरम असतं आणि त्याच्यामध्ये आपण थंड पाणी ओतलं तर त्याची चव कमी होते. आणि थोडंसं गरमवर थंड ओतलं की ती शॉक लागतो भाज्यांना, माझं म्हणणं असं असतं, मी माझ्या शब्दात सांगते. तर ही बघा आपली भाजी कशी झाली, एकदम छानपैकी झाली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे की गरम पाणी ओतून सगळे कालवणं मी आत्तापर्यंत करत आली. तर व्हिडिओ कसा वाटला आहे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू असतील तर तुम्ही आवडीने पहा आणि मला सपोर्ट करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.